नमस्कार, माझं नाव मनीषा भावेश कोळी। आमच्या ठाण्यामध्ये मिहाय कोळी नावाचं रेस्टॉरंट आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक डेझर्ट, त्याच्यामध्ये कोळ्यांचा पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी एक स्वीट डिश आहे, ती म्हणजे स्टफ बनाना। स्टफ बनानामध्ये आज आपण बनवणार आहोत। स्टफ बनाना बेसिकली राजाई केळीने बनवला जातो। राजाई केळी मी ऑलरेडी कटिंग केलेली आहेत। त्याच्यामध्ये आपण जी मोदकासाठी चून बनवतो तीच चून आपण स्टफ बनानासाठी आपण वापरतो। त्यासाठी आपण स्टफिंग करून घेऊया। चूनमध्ये ह्यात बेसिकली मोदकाची चून आणि ही चून सेमच आहे। आपण मोदकाच्या चुनीमध्ये जसं खोबरं आणि गूळ घालतो तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आपण खोबरं आणि गूळ घातलेलं आहे। आपण ह्याला स्पेशली राजाई केळीच वापरतो। नॉर्मल केळ्यांमध्ये हे जनरली नाही बनत कारण ती तेवढी टेस्टी लागत नाही। ही जी केळी आहे ती आपण जशी आपण भरली वांगी करतो तशा पद्धतीने आपण ती कट केलेली आहेत। तर स्टफिंग बेसिकली छान बसतं त्याच्यामुळे आणि त्यामुळे चांगली लागतात। आता आपण एक पॅन घेऊया, आपण गॅसवर ठेवलेला आहे। थोडंसं तूप घालूया, आपण साजूक तूप। ही बेसिकली ही डिश आहे ती आमच्याकडे गणपती गौरीला आम्ही घरात रेग्युलर ती कोळ्यांमध्ये बेसिकली ही स्वीट डिश केली जाते। तूप आपलं गरम झालेलं आहे, आपण ते थोडं आपल्याला सॉते करून घ्यायचं आहे। थोडं अजून तूप घातलेलं आहे मी त्याच्यात आणि स्लो गॅसवर आपण थोडा वेळ ते ठेवणार आहोत। ही रेसिपी झटपट होणारी रेसिपी आहे, म्हणजे तुम्ही बघितलंच असेल। आमच्याकडे रेग्युलर तो गणपती गौरी जेव्हा येतात तेव्हा आम्ही स्टफ बनानाचंच नैवेद्य दाखवतो। मस्त साजूक तुपाचा वास आहे येतोय। थोडेसे लालसर झाले पाहिजेत ते। अशा प्रकारे आपला कोळी पद्धतीचा पारंपरिक स्वीट डिश तयार आहे। आपण गार्निशिंगची तयारी करूया।